ना माझ्याकडे बघा. उठा ना आदित्य सर. आदित्य सर उठा ना. असं का करताय तुम्ही? त्या जाहिरातीच्या शूटिंगच्या लग्नाच्या वेळी सोबत होतात ना माझ्या. तेव्हा ते लग्न थांबलं नव्हतं. ते मंत्र ते समजा खरं होतं. आणि आजपर्यंत मी तेच लग्न खरं मानलं. तुम्हाला माझा नवरा मानला. आदित्य सर एकदा डोळे उघडा ना. बघा ना आज आपलं लग्न होणार आहे. आणि आपल्याला एकमेकांसोबत एकत्र जगण्या मरण्याची वचनं मी द्यायची आहेत. आदित्य सर प्लीज डोळे उघडा ना. बघा ना माझ्याकडं. प्लीज डोळे उघडा आदित्य सर. असं का करताय? प्लीज एकदा डोळे उघडा ना प्लीज. असं अर्ध्या वाटेत सोडून जायचं होतं तर कशापाई मला गोड गोड स्वप्न दाखवले तुम्ही. म्हणलं होतात ना तुम्ही एकत्र राहायचं, कायम सोबत राहायचं, एकमेकांचा हात काय वाटेल ते झालं तरी नाही सोडायचं. ठरलं होतं ना आपलं. मग असं अर्धवट वाटे सोडून कशा पाहिजे जाताय मला? प्लीज आदित्यचं डोळे उघडा. नाही बघा आपलं लग्न होणार आहे. प्लीज एकदा शुद्धी ना. बघा ना आज आपलं लग्न आहे. उठा ना आदित्य सर. डोळे उघडा आदित्य सर. उठा उठा आदित्य सर. मी खरं सांगते. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. प्लीज उठा ना. प्लीज उठा ना आदित्य सर. डोळे उघडा. आदित्य तिला कुंकुम तिलक लाव आणि तिचा मांग भर. हे मंगळसूत्र घाल तिला. मामा हे व्रत नक्की पूर्ण होईल. आपली फारू तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. तुला नवरीसाठी नटलेली बघायची इच्छा होती ना? बा मन नाही भरलं माझं अजून.
आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. बाबा बी त्यांचा थोडा वाढलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतलाय. हे बघा, त्यांचं आता वय झालंय आणि त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना ज्या गोष्टीचं टेन्शन येईल ना, अशा गोष्टीपासून त्यांना दूर ठेवा. शक्य झालं तर त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तेवढाच हवा पालट होईल. आणि मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो, तेवढी फक्त घेऊन या.